वेशवी संघाचा किरण फलंदाज मॅन ऑफ द चा मालकरी ठरते. किरण या व्यासपीठावरती, किरण वेशवी संघाचा व्यासपीठावरती हा मान सन्मान घ्या. मॅन ऑफ द चा एक ट्रॉफी असेल, ती ट्रॉफी घ्यायची. धन्यवाद टीके मास्टर. वैयक्तिक संघाचं पहिले षटक होते. गोलंदाजी मार्क पाहतोय मोपाड्या संघाचा एक्सप्रेस गोलंदाज बॉल शुभाष स्ट्राईक. पहिला बॉल पॉवर प्लेचा, पहिल्याच बॉल फुटवरचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण तैनात असेल, परंतु कोरलवाडी संघाने पहिल्याच बॉलवरती वैयक्तिक संघाचं खातं ओपन केलंय. कारण शुभाष हा देखील चांगला गोलंदाज आहे. मोपाडा संघाकडनं पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल. पहिली स्वतः संगणक असेल प्रशांत, त्याला माहिती आहे की शुभम नाईक हा चांगला गोलंदाज आहे मोपाडा संघाकडनं. आणि पहिल्याच बॉलवरती वैयक्तिक संघाचं खातं देखील खोललं गेलं कोरलवाडी संघाकडनं. पायचे शुभमचा पुढचा बॉल्स हा मात्र गॅप सिलेक्शन दाखवलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण पळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. फक्त काय चौकार, चौकार. साईड धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 5 धावा. पहिलं षटक हाणामारी करणं गरजे असेल कोरलवाडी संघाला. हा मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटले शुभम नाईकच्या गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो मोपाड्या संघाकडनं. पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडासा कमबॅक केला गोलंदाज शुभम. आणि हा मात्र डॉट चेंडू झालाय. स्ट्राईक वरती पाहतो आपण महेंद्र. पायचं महेंद्र कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा मात्र पंच आमच्याकडे वरतात खराब गोलंदाजी पाहायला भेटली. एक आव्हान धाव भेटली. नक्कीच जेव्हा चांगली गोलंदाजी पाहतो थोडस कमबॅक करतो शुभम. स्ट्राईक वरती महेंद्र पायचं पहिला षटक पॉवर प्ले. ह्या षटकामध्ये हारामारी करणं गरजे असेल कोरलवाडी संघाला. पायचं महेंद्र कशा प्रकारे फलंदाजी करेल कोरलवाडी संघाकडनं. हा मात्र फुलटा चेंडू कॅप सिलेक्शन दाखवलं. क्षेत्ररक्षण तैनात. प्रशांत चुकी करणार नाही आणि पहिला धक्का बसतो महेंद्र बॅक धक्कावेला. या फलंदाजाचा थोडासा टायमिंग चुकीचा असल्यामुळे क्षेत्ररक्षण चुकी करणार नाहीये. कारण प्रशांत हा देखील खूप मोठा फलंदाज आहे. मोपाड्या संघाकडनं आपल्याला पाहायला भेटेल. आम्हाला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलाय. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय कोरलवाडी संघाला. बाडोदा अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली शुभम नाईकच्या गोलंदाजी. काय गोलंदाजी पाहायला भेटले. पहिली ओव्हर पॉवर प्लेची हाणामारी करणं गरजे असेल कोरलवाडी संघाला. पहिला आउट झाला महेंद्र. बॅक टू द पहिला. दुसरा धक्का बसतो भानुदास. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता, परंतु क्षेत्ररक्षण चुकी करणार नाहीये. कारण क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटते आपल्याला भोपाडा संघाकडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश आणि एका बाजूला संतोष. ही जोडी सलामी वीर जी होती ती मैदानाच्या बाहेर पडली. संतोष आणि राजेश अशी जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवला. क्षेत्ररक्षण तैनात असेल. प्रशांत एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 12 धावा. वाटतं षटक देखील समाप्त झाला असेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती धावा लागल्या 8.
नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटली शुभम नाईकच्या माध्यमातून. गोलंदाजचं पहिलं षटक असतं पॉवर प्लेचं. जास्तीत जास्त धावा कुटावा लागतील कोरलवाडी संघाला, परंतु तसं समीकरण दिसलं नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. धावफलकावरती धावा 8 धावा. पायचे दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये देतोय? प्रशांत असेल. कारण आपण विचार केला तर कोरलवाडी संघाला 24 बॉल्स मध्ये जवळजवळ 40 ते 45 धावा कुटावा लागतील. कारण मजबूत संघ आहे मोपाडा संघ. त्याच्यामध्ये देखील मोठे स्टार खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये पाहायला भेटेल. आणि या स्पर्धा आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन. आयोजकाचं देखील कौतुक केलं पाहिजे. का आपण विचार केला तर आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये असं आयोजन पाहायला भेटत नाहीये. कारण खेळपट्टीचा विचार केला तर चारही साईडला चौकार आणि षटकाराची आतषबाजी असेल. प्रेक्षकांना पाहायला भेटला एवढं भारा आयोजन. किती सुंदर आयोजन पाहायला भेटलंय. वळूया मॅच कडे. वैयक्तिक संघाचं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवर पाहतोय अजयचा पहिला बॉल असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण संतोष. हा मात्र जोरदार अपीलला, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. अजयचा पहिलाच बॉल होता आणि पहिलाच बॉल जोरदार अपील होती, परंतु अपील स्वीकारला लेग बायच्या स्वरूपात असेल. एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या 9 धावा. तर पाहायचे कोरलवाडी संघाकडनं स्ट्राईक एट वरती पाहतोय राजेश. नॉन स्ट्राईक वरती संतोष. व्यक्तिगत दुसरं षटक चालू असताना अजय पहिला बॉल चांगल्या रीतीने टाकला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. हा मात्र राजेशांच्या बॅट मधून निघालेला उंची जास्ती. प्रशांत प्रयत्न करतो परंतु टायमिंग चांगले असल्यामुळे चेंडू निघून गेला सीमा पार. षटकार. धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. या दोन धावांनी पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडते. धाव संख्येचा विचार पाहिला तर धावफलकावरती धावा लागल्या 17 धावा. दुसरं षटक नक्कीच जवळजवळ 40 ते 45 धावा कुटावा लागतील. कारण आपण केला तर मोपाडा संघ खूप मोठा आहे. कारण कोरलवाडी संघ देखील चांगला आहे. कारण त्याच्यामध्ये देखील चांगले फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. राजेश अजूनही स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाज पाहतोय आपण अजय. कशा प्रकारे आता रिवाइस अटॅक करण्याच्या प्रयत्नात परंतु बीट होतोय. फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केले गोलंदाज पाहतोय आपण अजय. कारण रिवाइस फटका जर रपाड्यामध्ये सापडला असता तर नक्की सीमापार झाला असता, परंतु तसं काही समीकरण दिसलं नाहीये. निर्धाव चेंडू पेज आहे. गोलंदाजाला अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. मोपाड्या संघाकडनं दुसरं षटक चालू असताना अजय काही चेंडू शिल्लक असतील. कशा प्रकारे फलंदाजी करेल कोरलवाडी संघाकडनं स्ट्राईक वरती पाहतोय आपण राजेश. हा मात्र गॅप सिलेक्शन दाखवलंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी कॉल केलाय. जोरदार अपील परंतु दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. या दोन धावीने धावसंख्येत भर पडते. दोन धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या 19 धावा. नक्कीच चांगला आपल्याला पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी काय फलंदाजी पाहायला भेटते. दोन्ही संघ बिग फाईट मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला या पाहायला भेटते लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा मात्र पुन्हा एकदा कॅरपिटच्या साईडनी कटवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय परंतु पाहायचे काय करते. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी हा ओ चालू आहे परंतु 2च धावेवरती समाधान मानला जाईल. या दोन धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकावरती धावा लागला 21 धावा. दुसऱ्या ओव्हर्स मध्ये काहीतरी चेंडू शिल्लक असतील. पाहायचे अजूनही राजेश आणि संतोष ही जोडी मैदानामध्ये पाहते. नक्कीच षटक देखील समाप्त झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 21 धावा. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल्स अजूनही बाकी. अजूनही पाहायचे कोरलवाडी संघ येणारे 12 बॉल्स मध्ये किती धावाचा टार्गेट उभा करेल मोपाड्या संघासमोर हे देखील आपल्याला पाहायला भेटेल.
धावफलकीचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागल्या 21 धावा. वैयक्तिक संघाचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर पाहतोय. तर वैयक्तिक संघाचं तिसरं षटक घेऊन होतं सिद्धार्थ. मोपाड्या संघाकडनं स्ट्राईक वरती पाहतोय आपण संतोष. पायचे कोरलवाडी संघाकडनं कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र पहिला चेंडू पंचावच्या कडे वरतात. पहिला चेंडू सिद्धार्थ या गोलंदाजाचा वाईट येतोय. एक आव्हान धाव भेटते. एक आव्हान धावून पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागल्या 22. कारण कोरलवाडी संघाचा विचार केला तर खूप मोठा टार्गेट रचावा लागेल. कारण तितका मजबूत संघ आपण पाहतोय भोपाडा या संघासमोर खेळतोय. पाहिजे संतोष कशा प्रकारे फलंदाजी करेल. स्ट्राईक एंड वरती पाहतोय. थोडं रनअप मध्ये बाचकतो प्लीज मी विनंती करतोय कारण वेळ घालवू नका. कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचेत. आज फायनल आहे. फायनलचे सामने आपल्याला पूर्ण करायचेत. तर विनंती असेल दोन्ही संघाला सामना थोडा स्पीडअप करा. गोलंदाज सिद्धार्थ. पहिला बॉल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षण चुकी करणार नाहीये आणि तिसरा धक्का बसतोय कोरलवाडी संघाला. सिद्धार्थ मैदानामध्ये रोहिदास. नक्कीच आपण गोलंदाजाचा विचार केला. सिद्धार्थ पहिल्याच बॉलवरती विकेट काढलाय. संतोष बॅक टू द पवेलियन झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहिदास पाहिजे. तर स्ट्राईक वरती असेल राजेश. तिसऱ्या षटकातले काही बॉल शिल्लक पाहिजे. तिसऱ्या ओव्हर्समध्ये किती धावा खर्च करेल कोरलवाडी संघ. कारण टार्गेट खूप मोठा करावा लागेल. स्ट्राईक वरती पाहतोय रोहिदास. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ यांचा पुढचा बॉल्स मारा करेल रोहिदास. 12 पावलाचा रनअप. प्लीज थोडा लवकर चालू करा पंच. कारण खूप सामने आपल्याला खेळवायचेत. हा मात्र क्रॉस केल्याच्या प्रयत्नात लेग बायच्या स्वरूपात असेल एक धाव. या एका धावडी धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 23 धावा. कारण कोरलवाडी संघाचा विचार केला तर खूप मोठे आतषबाजी करावं लागेल. कारण 40 ते 45 धावा कुठं खूप गरजे आहे. कारण भोपाडा संघ मजबूत आहे. कारण त्यांना चांगली फलंदाजी आहे त्यांच्याकडे. तीच फलंदाजी तुम्हाला देखील करावं लागेल. टार्गेट खूप मोठा डोंगर रचावा लागेल. हा मात्र पुन्हा एकदा राजेशच्या बॅटमधनं निघालेला हा बॉल्स. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एक 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करताय. या एका धावून पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागल्या 24 धावा. स्ट्राईक एट वरती पाहतोय आपण रोहिदासने चांगली फलंदाजी करायला लागेल आपल्या संघासाठी. तर गोलंदाजी पाहतोय सिद्धार्थ. तिसऱ्या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक असतील. अप्रतिम फलंदाजी करावं लागेल. हा मात्र चेंडूला फेकून दिलाय. उंची जास्ती. चेंडू निघून गेलाय सीमा पार. जोडी मैदानामध्ये पाहते कोरलवाडी संघाकडनं. या षटकाराची साईडी धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 30 धावा. नक्कीच सिद्धार्थ या गोलंदाजावरती चांगली फलंदाजी पाहायला भेटली आहे. कारण अशी जर फलंदाजी पाहायला भेटली तर नक्कीच सामना खूप रफ आणि टफ पाहायला भेटेल. सिद्धार्थ गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण रोहिदास. मात्र पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने टायमिंग चांगला आहे. बॅक टू बॅक. वरती धावा लागल्या 36 धावा.
अजूनही तिसऱ्या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक असतील. रोहिदास चांगली फलंदाजी पाहायला भेटले कोरलवाडी संघाकडनं. जरी पहिली आपण पाहिलं तर पहिली ओव्हर शुभम नाईकने टाकली, दुसरी ओव्हर अजयने टाकली आणि तिसरी ओव्हर सिद्धार्थच्या हातामध्ये दिली आहे. सिद्धार्थला तिसऱ्या ओव्हर्स मधले काही चेंडू शिल्लक असतील. 36 धावा तिसरे षटक चालू असताना तिसऱ्या ओव्हर्स मधले काही चेंडू शिल्लक असतील. थोडीशी दडपण असेल गोलंदाजावरती कारण अप्रतिम गोलंदाजी करतोय, पण तितकीच हाणामारी देखील पाहायला भेटली आहे रोहिदास या फलंदाजाकडनं. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली आहे. 2 बॉल्स मध्ये 2 षटकार आले. पायचे हॅट्रिक असेल या फलंदाजाला. रोहिदास पायचे हॅट्रिक कंप्लीट करेल का? हा माथ्यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू भेटला नाहीये बॅटला. एक चोरटे धाव घेण्यात यशस्वी ठरलंय कोरलवाडी संघ. या एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावसंख्येवरती धावा लागल्या 37 धावा. वाटते 3 षटक समाप्त झाली. 6 बॉलचा खेळ अध्यापक बाकी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती धावा लागल्या 37 धावा. पाहिजे अजूनही 6 बॉल्स मध्ये किती धावा येतील आणि 6 बॉल्स मध्ये किती धावांचं टार्गेट रचेल कोरलवाडी सगळं पाहायचंय. पहिली इनिंग चालू असताना शेवटची ओव्हर बाकी. 6 बॉलचा खेळ बाकी. पाहिजे चौथा गोलंदाज कोण येईल मोपाड्या संघाकडनं आणि 6 बॉल्स मध्ये किती धावा देईल तिथपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर कडे. बाकी शेवटची गोलंदाज मार्कवर पाहतो. शेवटची ओव्हर घेऊन येतो विजय. तर स्ट्राईक वरती रोहिदास, तर स्ट्राईक वरती राजेश. पाहिजे 6 बॉल्स मध्ये किती धावा खर्च करेल कोरलवाडी संघ. पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन दाखवलं. क्षेत्रक्षात तैनात आहे. धाव घेण्याच्या प्रयत्नात चालू आहे पण धाव घेता आली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं मोपाड्या संघाकडनं. अजूनही 5 बॉल्स बाकी असतील. शेवटच्या ओव्हर मध्ये 5 बॉल्स मध्ये किती धावा खर्च करेल कोरलवाडी संघ पाहायचे. हाणामारी करणं खूप गरजेचं असेल कारण शेवटची ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये लागला तर पार नाही तर बरबाद असं समीकरण म्हटलं जातं. तेच कोरलवाडी संघाला करावं लागेल कारण 5 बॉल मध्ये षटकार चौकार मारणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण विजय. पहिलाच बॉल चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा सज्ज. मात्र चेंडूला फेकू दिलाय. चेंडूच्या खाली क्षेत्रक्षात तैनात प्रशांत असेल पण धावा अर्धशतक पूर्ण झाले. कोरलवाडी संघाचं अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटले रोहिदास या फलंदाजाकडनं. अजूनही काही बॉल्स बाकी असतील. हाणामारी करणे गरजेचे असेल. जेवढा टार्गेट मोठा होईल तेवढी फलंदाजी आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला भेटेल कारण प्रशांत सारखा मोठा फलंदाज आहे तोपर्यंत टार्गेट खूप मोठा करावा लागेल कोरलवाडी संघाला.
पुन्हा एकदा सज्ज असेल हा मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने कटवलाय क्षेत्ररक्षण तैनात एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय दुसरे धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय परंतु रोहिदास बॅट टू द पवेलन नक्कीच 4 ओव्हरचा खेळ अध्यापक समाप्त झालाय 4 ओव्हरमध्ये धावसंख्येचा विचार पाहिला तर धाव फलकीवरती धावा लागल्या 54 धावा येणारे 24 बॉलमध्ये 45 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचंय ते बोपाड्या संघाला 53 धावा कंप्लीट झालेत कंपल्सरी चेसिंग असेल दोन्ही संघांना विनंती असेल नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला भेटली रोहिदास राजस असेल चांगली फलंदाजी महेंद्र संतोष अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली आता पाहायचे दुसऱ्या इनिंग मध्ये बोपाड्या संघाकडनं कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटेल येणारे 24 बॉल्स मध्ये 54 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचंय अप्रतिम फलंदाजी करावी लागेल आता बोपाड्या संघाला कारण येणारे 24 बॉल्स मध्ये 54 धावांचा टार्गेट तिथपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि विनंती करतो मी की कोरलवाडी संघ लवकर लवकर आपलं क्षेत्ररक्षण देखील मैदानामध्ये सजवा काय आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत अरे आपल्या भावाची हळद आहे राडा तर झालाच पाहिजे आणि किती दादाची हालत गाजते आज देया गावाला करणार हे देखील पाहायला भेटेल गोलंदाजीवरती पाहतो महेंद्र वैयक्तिक संघाचा पहिले षट घेऊन होते कोरलवाडी संघाकडनं स्ट्राईक गेटवरती पाहतो मोपाडा संघाचा प्रशांत पवार गेम ऑन झालाय पहिला बॉल महेंद्र यांचा स्ट्राईक वरती पाहतो महेंद्र पहिलाच बॉल पेज गतीने टाकलाय पंच आमच्याकडे वळतात पहिलाच बॉल व्हाईटच्या साह्याने एक धावाने खातं खोललं जाते खराब चेंडूने खातं खोललं गेलं मोपाड्या संघाने काय प्रशांत मध्ये पॉवर आहे जर हा फलंदाज राहिला तर प्रेक्षकांना आणि क्रिकेटपटूंना षटकार पाहायला भेटतील खूप लांब लांब षटकार याचे पाहायला भेटतील पाहायचे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो गोलंदाजीवरती पाहतो महेंद्र पहिला बॉल खराब फेकला गेलाय पहिलाच बॉल उडवलाय समोर चेंडू फेकू दिलाय सीमा पार षटकार पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार
असेल का प्रशांत मध्ये पॉवर आहे. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलाय 6 धावा. या 6 धावेने धावफलकीचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागल्या 7 धावा. पुन्हा एकदा सज्ज मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंचापच्याकडे होता. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी महेंद्र. का महेंद्राने जो पहिला चेंडू फेकला होता खराब फेकला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्राय केला तो मात्र सीमा पार षटकार लागवला आणि पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय. या खराब चेंडूने एक अवंतर धाव येते. एक अवंतर धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 8 धावा. हा मात्र पुन्हा एकदा प्रशांत पवार थांबणार नाही. ऑन फायर झालाय. पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती असेल सर्वाधिक जास्ती टार्गेट जास्ती रन असतील त्या संघांना बाय दिली जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्या. आणि याच्या नंतर होणारे सर्व सामने 2 ओव्हरचे खेळवले जातील. दोन्ही संघाच्या संघनायकाने आणि पूर्ण संघांनी नोंद घ्या. काय फलंदाजी करतो प्रशांत पवार. अप्रतिम फलंदाजी. पैसा वसुली या फलंदाजीची. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय आणि या 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 16 धावा. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटले मोपाड्या संघाकडनं. प्रशांत पवार तर एका बाजूला महेंद्र नाईक. शुभम नाईक पाहिजे पुन्हा एकदा. हा मात्र पुन्हा एकदा अप्रतिम झेल टिपलाय. नक्कीच जशी मोठी फलंदाजी करत होता तीच प्रयत्न होता प्रशांत पवार परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कोरलवाडी संघाकडनं पाहायला भेटते आणि पहिला धक्का बसतोय मोपाड्या संघाला. प्रशांत बॅक टू द पावेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय तर एका बाजूला पाहतोय शुभम. पाहिजे ही जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. काय घडणार काय सांगता येत नाहीये. का प्रशांत सारखा मोठा फलंदाज मैदानात बाहेर काढण्याचं काम केलंय तर गोलंदाज महेंद्र जरी मोठे फटके आले त्यानंतर थोडंसं कमबॅक केलं. चांगले क्षेत्ररक्षकांनी साथ दिली आणि चांगले झेल टिपलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अजय. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल दिसते कोरलवाडी संघाकडनं. पायचे गोलंदाज मार्क पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती अजय. हा मात्र चेंडू फेकून दिलाय. चेंडू जातोय बिग 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 6. और पॉवर प्ले काय फलंदाजी केली आहे अजय काय फलंदाजी करतोय अजय पवार. जरी प्रशांत बाद झाला तरी मी थांबणार नाहीये. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागल्या 28 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा. काय हानीमारी करतो. आपण मोपाड्या संघाचा विचार केला ना तो खूप चांगले स्टार आहेत या क्रिकेटमध्ये. कारण खूप मोठा संघ आहे. त्या संघामध्ये अजय सारखा मोठा फलंदाज असेल, शुभम नाईक सारखा मोठा फलंदाज असेल. पाहिजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अजूनही मॅच संपली नाहीये. वैयक्तिक संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर पाहतोय राजेश. पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन दाखवलाय. क्षेत्रीय चुकी करतोय. शुभम नाईकला योगदान दिलाय. या योगदानाचा फायदा उचलेल का पाहायचंय. आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 30 धावा कंप्लीट झाली आहेत.
कारण शुभम सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल सोडणं कठीण आहे. कारण हे झेल टिपला असता तर थोडासा दडपण आला असतं मोपाड्या संघाला. आता पाहिजे झेल सोडलाय, काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाहीये. गोलंदाजीवरती पाहतोय राजेश, स्ट्राईक गेटवरती शुभम. आम्हाला पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरते भोपाडा संघ. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता परंतु शुभमने थोडंसं डिफेंड केलं आणि गॅप सिलेक्शन दाखवलं आणि एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. नक्कीच एक एक दोन दोन धाव जरी धावा केल्या अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक मार्गस्थान चालू असताना दुसऱ्या ओव्हर्स मधले काही बॉल शिल्लक. स्ट्राईक वरती पाहतो आपण अजय, नॉन स्ट्राईक वरती शुभम, गोलंदाजी मार्क वर दुसरं षटक राजेश. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल दिसतंय कोरलवाडी संघाकडनं, कारण चांगली गोलंदाजी करावं लागेल कारण तितकंच मजबूत संघ आपण मोपाड्या संघासमोर पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पाहतोय अजय. हा मात्र अजयने फेकून दिलाय. अजय ऑन फायर. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक्यावरती धावा लागल्या 37 धावा. अप्रतिम फलंदाजी मोपाड्या संघाकडनं. अजय पवारच्या बॅट मधनं पाहतोय ते एका बाजूला शुभम नाईक. गोलंदाजावरती दडपण आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली. दुसरी षटक मार्गस्थान असताना दुसऱ्या ओव्हर्स मधले काही चेंडू शिल्लक. थोडीशी दडपण असेल कोरलवाडी संघाकडनं कारण आपल्याला सामना जिंकायचा असेल. ते जे दोन मोठे फलंदाज पाहतोय आपण अजय पवार आणि शुभम नाईक या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर काढावा लागेल कारण काय फलंदाजी पाहायला भेटली. कारण मोठी फलंदाजी करताना दिसतोय मोपाडा संघ. राजेश गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज. मात्र चेंडूला पुन्हा एकदा कटावला दिसलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण पळतोय. चेंडू वन बाउन्स जातोय सीमा रेषेच्या बाहेर. विचार पाहिला तर दाफलकीवरती धावा लागल्या 41 धावा 41 टार्गेट खूपच जवळ आणलाय कारण कोरलवाडी संघाचा आपण विचार केला चांगला मोठा टार्गेट रचवला होता. 14 बॉल्स मध्ये 13 धावीची गरज. हा मात्र पंच आमच्याकडे तर खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू एक अवंतर धाव भेटली गेली आहे. जेव्हा खराब चेंडू फेकतो तेव्हा प्रेशर असतो गोलंदाजीवरती कारण अजय पवार सारखी मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली मोपाड्या संघाकडनं. थोडीशी दडपण असेल गोलंदाजीवरती असलेला गोलंदाज पाहतोय आपण राजेश. पाहिजे पुढचा बॉल्स. आम्हाला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय. लॉलीपॉप चेंडू होता. जेल सोपा होता. जेल टिपता आला नाहीये. दोन्ही वाघाला जीवदान दिलंय. काय खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले कोरलवाडी संघाकडनं. पहिला झेल होता शुभम नाईकचा, तो झेल टिपता आला नाहीये आणि आता अजय पवारचा झेल होता तो देखील टिपता आला नाहीये. खराब वारंवार चुकी करता कोरलवाडी संघ. ही चुकी तुम्हाला महाग पडेल कारण दोन्ही मोठे फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहिली तर चांगली फलंदाजी पाहायला भेटली. पाहिजे शुभम नाईक स्ट्राईक एंडवरती पाहतोय. आम्हाला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलाय. चांगला टायमिंग आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण बोलतोय. पाहायचे काय घडतंय परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आहे परंतु 3च धावा कंप्लीट केले. 3 धावा ना 3 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर दाफलकीवरती धावा लागल्या 46 धावा. नक्कीच 12 चेंडूचा खेळ अध्यापक समाप्त झाले. 12 बॉलचा खेळ संपला. येणारे 12 बॉल्स मध्ये पाहिजे किती धावांची गरज असेल मोपाड्या संघाला. 12 बॉल्स मध्ये 8 धावांची गरज. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटले. 12 बॉल्स 8 रन 8 रन 12 बॉल. सगळे काय खूप सोपं करून ठेवले मोपाड्या संघाने. फक्त एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढलाय प्रशांत पवार. मोपाडा टीम जर हारली हा मात्र हारण्याची नाद घेत नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार.
एक धावीची गरज असेल. स्ट्राईक एंड वरती पाहतोय अजय पवार. नक्कीच सामना जिंकला गेला. विजयाच्या कॉल वरती असेल मोपाडा संघ. नक्कीच पाहायचंय कोण जिंकणार आणि कोण हारणार या स्पर्धेमध्ये. एक धावीची गरज. स्ट्राईक एंड वरती पाहतोय अजय पवार. याच्या नंतरचा होणारा सामना असेल नक्कीच याच्या आणि याच्या पुढचे सर्व सामने 2 ओव्हरचे राहतील. हा मात्र चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हे सामने फक्त आता 2 ओव्हरचे खेळले जातील. मोपाडा मोपाडा संघाला संघ- बाय भेटली कारण सर्वाधिक जास्ती धावा केल्यात. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली. 1 धावांनी त्यांना बाय भेटले. 1 एक्स्ट्रा रन होता त्यांचा जास्त. आणि आजचा मॅन ऑफचा मालकरी ठरतोय अजय पवार. या व्यासपीठाजवळ अप्रतिम फलंदाजी. मॅन ऑफ द मॅच मोपाड्या संघाचा अजय पवार. या आमच्या व्यासपीठाजवळ मान सन्मान घ्या. सन्मान चिन्ह. अप्रतिम फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे अजय पवार साठी. अप्रतिम फलंदाजी.